मुळात आता म्हटलं जातं की तरुण शेतीकडे आकर्षित होत नाही, तर ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जेव्हा शेतकऱ्यांना कळेल की आपल्या शेतामध्ये वेगवेगळे क्रॉप येऊ शकतात, शेजाऱ्यांनी जे पेरलं तेच आपण लावलं असं काही नाही. तर ही कुठेतरी रूढी परंपरा थांबायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी याचं स्वतः आत्मपरीक्षण करून आणि स्वतःचा निर्णय घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की शेती विकल्यापेक्षा मुलांना शेतीमध्ये गोडी निर्माण करायला पाहिजे आणि शेतीमध्ये उद्योजक बनवायला पाहिजे. झी 24 तास कृषी सन्मान 2025 सोहळा प्रस्तुत करता महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. स्पेशल पार्टनर ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड. ग्रीन गोल्ड सीड्स म्हणजे अस्सल हिरवं सोनं. तापी बायो फर्टिलायझर्स म्हणजे पिकांचे संपूर्ण पोषण. अशोक ॲग्रिकल्चरल बोरवेल स्टिम्युलेशन सर्व्हिसेस. बंद कोरड्या बोरवेलला सुद्धा लागेल पाणी आणि वाढेल पाणी पातळी. व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड. जय जवान जय किसान. हॉस्पिटॅलिटी पार्टनर मॅरीगोल्ड बँकवेट्स अँड कन्व्हेन्शन्स. असोसिएट पार्टनर JK हायटेक ऊस रोपवाटिका. कृषी क्षेत्रातील विश्वसनीय हायटेक ऊस रोपवाटिका. राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी 5 दशकांचा विश्वास, समर्पण आणि पूर्ती यांचा परंपरागत वारसा.